नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 45 गुंठेची भात शेती दाखवतो आहे. वाडी वस्तीच्या शेजारी असलेली अशी ही शेतजमीन आहे. वर्ग 1 ची शेतजमीन आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ते व्हिडिओ बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. मंडळी, ही टोटली जागा 45 गुंठेची शेतजमीन आहे. मेन रस्त्याला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. भात शेतीची जागा आहे. वाडी वस्तीच्या बाजूला असलेली शेतजमीन आहे. या ठिकाणी एखादं फार्म हाऊस, शेतघर किंवा प्लांटेशन, तुम्ही आंबा काजूची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि एक छोटंसं शेतघर या ठिकाणी तुम्ही बांधू शकता. अशी ही शेतजमीन इन्व्हेस्टमेंट करायच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर असा प्लॉट मी या ठिकाणी आज घेऊन आलो आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी मी नक्कीच देऊ शकतो. मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या शेतजमिनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला या ठिकाणी 5 ते 7 तास तुमच्या कारने या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात. म्हणजे 300 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन असेल किंवा मुंबई गोवा हायवे हा आपल्या प्लॉटपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच संगमेश्वर बस स्थानक आपल्या प्लॉटपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून तुम्ही जर प्लॉटपर्यंत पोचताय तर तुम्हाला या ठिकाणी एक अर्धा तास लागू शकतो. ऑटो रिक्षा असेल किंवा बसने तुम्ही या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये पोहोचू शकता या प्लॉटपर्यंत. शेतजमीन ही पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि हा जो कच्चा रोड आपल्याला दिसतोय हा अधिकृत रस्ता आहे आणि हा रस्ता हा मुंबई गोवा हायवेला टच होणार आहे. जर तो मुंबई गोवा हायवेला टच झाला तर तुम्हाला मुंबई गोवा हायवेपासून ही जागा फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जो हा नवीन रस्ता जो मी दाखवतो आहे तो रस्ता डांबरीकरण झाल्यास आपल्याला इथून आपली कार एक 3 किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशन फक्त मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. अशी ही शेतजमीन इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ही जागा खूप महत्त्वाची आहे. या प्लॉटला व्हिजिट करा, कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायची नाही आहेत. मंडळी, ही शेतजमीन शेतीची आहे. तुमच्याकडे शेतीचा दाखला, शेतीचं फार्मर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. शेतीचं दाखला तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट या ठिकाणी 15 दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी, शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी विश्वासाने बनवून दिला जाईल. तसेच मंडळी, या ठिकाणी लाईटचा विचार केला, पाण्याचा विचार केला आणि रस्त्याचा विचार केला तर या ठिकाणी लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे. पाणी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर खोदल्यास भरपूर पाणी या ठिकाणी मिळू शकतं. कारण आजूबाजूला वाडीमध्ये विहीर आहेत, बोरवेल आहेत, त्यांना पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी या ठिकाणी मिळू शकतं. तसेच वाडी वस्ती आहे, आजूबाजूला शेजारी लोक आहेत आणि अशी शेतजमीन गावाकडे इन्व्हेस्टमेंट किंवा एखादं फार्म हाऊस किंवा शेतघर घेण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच ही जागा उपयुक्त आहे. 7/12 वर्ग 1चा आहे. क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे. या ठिकाणी जागेची मोजणी प्रायव्हेट मोजणी केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी पूर्ण डिमार्केशन इथे प्लॉटवर आल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल. पूर्ण नकाशा पूर्ण मोजलेला आहे. अशी पूर्ण आम्ही या ठिकाणी मोजणी करून या जागेची ठेवलेली आहे. आजूबाजूचा परिसर बघितला तर भात शेती आहे. आता भात शेती लावलेले आहे. हे वडाचं झाड आहे. आजूबाजूला मस्त परिसर असा आहे आणि वातावरण या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन, 100% शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. उतरत्या वयामध्ये एखादं शेतघर, फार्म हाऊस आपल्याला बांधायचं असेल आणि आपला आयुष्यातील काही वेळ, काही टायमिंग या ठिकाणी स्पेंड करायचं असेल आणि निसर्गामध्ये राहण्याची इच्छा ज्या लोकांना आहे
म्हणजे निसर्ग सानिध्यामध्ये जास्तीत जास्त राहण्याची शांतता हवी. मुंबई पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरापासून थोडीशी शांतता हवी, विराट शांतता पाहिजे. तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला ती शांतता, या ठिकाणी ते समाधान, या ठिकाणी चांगल्या वातावरणात राहण्याचा आनंद या ठिकाणी नक्कीच तुम्हाला घेता येऊ शकतो. तर मंडळी, वेळ न घालवता या जागेला लवकरात लवकर जागेला व्हिजिट द्या आणि ह्या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या. तर मंडळी, असेच शेतजमिनीचे व्हिडिओ मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच मंडळी, चॅनल आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कोकणामध्ये जागा घेत असताना प्रत्येक वेळी जागेची मोजणी केली, प्रायव्हेट मोजणी केलेली असावी. तसेच वकील सर्च रिपोर्ट केलेला असावा, जेणेकरून क्लिअर टायटल आपल्याला या ठिकाणी जागेचं मिळू शकतं आणि ती जागा आपल्याला घेणं सोयीस्कर होत असतं. तर मंडळी, प्रत्येक वेळी मी सांगत असतो की कोकणामध्ये शेतजमीन विकत घेताना वकील सर्च रिपोर्ट, प्रायव्हेट मोजणी किंवा गव्हर्नमेंट मोजणी करून नंतरच जागेचे व्यवहार तुम्ही या ठिकाणी पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही आहे. माझी ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच योग्य वाटली असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. मी या ठिकाणी तुमचं जास्त वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. पुन्हा भेटूया. थँक्यू.